हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे। आज आपण बीटापासून लिप बाम कसा करायचा ते आपण बघणार आहोत। एकदम नॅचरली आणि घरगुती पद्धतीने आपण सहज आपल्या ओठांना मुलायम आणि गुलाबी ठेवू शकतो। बघा, इथे आपण जो सलाड मध्ये आपण बीट खातो तो बीट घेतलेला आहे। सहसा आपण हा भाजींमध्ये सुद्धा वापरतो कलर येण्यासाठी। तर इथे आपल्याला लिप बाम तयार करायचा आहे। तर लिप बाम तयार करण्यासाठी बघा, एक बीट घेतलेला आहे आणि त्याला आपण सोलून घेणार आहोत। अशा पद्धतीने सगळे जे वरचे साल आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या ओठांना त्याचा काही त्रास होणार नाही। त्यामुळे एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार होणार आहे आणि आपण लिप बाम म्हणून आपण ती वापरू शकणार आहोत। हे बघा, पूर्ण आपण बीटचे जे साल आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर बीटला छोटे छोटे चॉप करून घ्यायचं आहे, छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा। आणि त्याच्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचे आहे। पेस्ट एकदम स्मूथ अशी पेस्ट झाली पाहिजे। व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एक बीटामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून अगदी थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते बीट आहे ते पूर्ण बारीक होणार आहे आणि ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि काढताना आपल्याला गाळणी घ्यायची आहे। गाळणीच्या मदतीने छान असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो अर्क आहे तो सगळा बाहेर निघला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला एका बाउलमध्ये सगळं जे अर्क आहे तो काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हे बघा, अर्क इथे तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये ते पूर्ण जो अर्क काढलेला होता तो गरम करून घ्यायचा आहे। इतका गरम करून घ्यायचा आहे जे पूर्ण इथे आटवून घ्यायचा आहे। म्हणजे एक वाटी जर तुम्ही इथे रस घेतला तर त्याची पूर्ण आपल्याला चतकुरच वाटी इतकं आपल्याला ठेवायचं आहे। म्हणजे बघा, व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। अगदी आपल्याला ती पेस्ट जी आहे ती, जे पाणी होतं, जे रस होता तो घट्ट होईपर्यंत आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे। बघा, छान असं आटलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे। हे बघा, किती एक वाटी होतं त्याचं अगदी आपण 1 चमचा 2 चमचे एवढंच आपण त्यामध्ये ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे व्हॅसलीन ॲड करायचं आहे, जे आपण थंडीमध्ये वापरतो तेच व्हॅसलीन 10 रुपयाला डबी मिळते। ती व्हॅसलीन आपल्याला 1 चमचा टाकून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता त्याच्यामध्ये थोडंसं तेलही टाकलेलं आहे आणि इथे व्हिटॅमिन ई ची जी कॅप्सूल आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे तुमचं जास्त कमी हे बघा आणि त्याच्यानंतर टाका। इथे मी 2 व्हिटॅमिन ई च्या जे कॅप्सूल आहेत त्या ॲड केलेल्या आहेत। त्याच्यानंतर व्हॅसलीन ॲड केलेला आहे आणि कोकोनट ऑइल इथे टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। व्हॅसलीन टाकल्यामुळे इथे थोडीशी थिक अशी पेस्ट होणार आहे, जेणेकरून आपल्याला लावायला ती सोपी जाणार आहे। अशा पद्धतीने खूप छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्हॅसलीन असल्यामुळे इथे त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते थिक होणार आहे। हे बघा, छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्हॅसलीनमुळे आपले जे ओठ आहेत ते मुलायम राहतात। हे बघा, अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि व्हिटॅमिन ई मुळे जो ओठांना काळपटपणा आलेला आहे तो कमी होतो। त्याच्यानंतर आपल्याला हे एका छान असा कंटेनरमध्ये म्हणजे डबीमध्ये काढून घ्यायचं आहे। सगळं जे आपण क्रीम केलेली आहे ती डबीमध्ये छान अशी काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर छान असं व्यवस्थित
डबी पूर्ण भरून घ्यायची आहे आणि 3 ते 4 तासानंतर आपल्याला हे वापरायचं आहे. तोपर्यंत याला 3 ते 4 तास आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आणि फ्रीजरमधून काढल्यानंतर बघू शकता अगदी लिप बाम तयार आहे. हा तुम्ही यूज करू शकता. याने तुमचे ओठ मुलायम, स्मूथ आणि गुलाबी दिसणार आहेत. त्याच्यामुळे हे वापरणं कधीही चांगलं आणि ऑर्गॅनिक आहे. बघू शकता इथे हातावर घेऊन दाखवत आहे. एकदम स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे आणि ओठांना नॅचरली कलर येण्यासाठी लिपस्टिक न लावता आपल्याला जर लिप बाम लावलं तर आपल्या ओठांना ते कधीही चांगलं, म्हणजे इथे बघू शकता किती छान अशी त्याला रंगही आलेला आहे आणि किती छान अशी क्रीम तयार झालेली आहे. चला तर फ्रेंड, वाट कसली बघताय, आता तुम्हीही बाजारातून बीट आणा आणि घरच्या घरी आपल्याला लिप बाम तयार करायचा आहे. व्हिडिओ बघा आणि लिप बाम तयार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कशा पद्धतीने तुम्ही लिप बाम तयार केलं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला